राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम। संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी। प्रत्येक वस्तूला आपलं आपलं एक स्थान असतं। आता त्या वस्तूला आकार आहे, तिचा स्वभाव आहे, त्याचा उपयोग आहे, त्याप्रमाणे ती वस्तू तिथे ठेवली जाते किंवा वापरली जाते। मग आता हे जे धर्म, सत्य, आनंद, तृप्ती हे सगळं हे काय आहे बरं? नक्की काय आहे ते? अशी काही एक वस्तू आहे का? तर ही सगळी मूल्य जी आहेत ती तशी पाहिली तर निर्गुण आहेत। निर्गुण नाही, ते गुण आहेत पण निराकार असं ते आहे। वृत्तीच्याही पलीकडचं ते जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे ही आहे। खरं वृत्ती आहे का स्थिती आहे हा पण विचार आहे तो सगळा। पण मग ज्यांची स्थिती झाली ती म्हणजे खरं हे तिथं म्हणून म्हटलेलं आहे। एक आहे वृत्ती, मनाची जी वृत्ती निर्माण होते, म्हणजे निर्माण झालेलं आहे ते सतत राहत नाही। म्हणून जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे ना खुंटा अगदी पक्का रोवला मग तो किती पण हलवला तरी हालत नाही अशी जी स्थिती म्हणजे। म्हणून तर तिथे काय म्हटलं की संत हे आनंदाचं स्थळ आहेत, धर्माचं क्षेत्र आहेत आणि काय त्या स्वरूपाचं सत्पात्र आहेत, पुण्याची भूमी, पुण्यभूमी म्हणजे ते आहेत। म्हणजे ते त्याच्यामध्ये स्थित झालेले आहेत, ते त्या स्वरूप झालेले आहेत, धर्मस्वरूप झालेले आहेत, सत्स्वरूप झालेले आहेत, आनंद स्वरूप झालेले आहेत।
तिथे अशी वृत्ती नाही आहे की मी आणि मग मला आनंद होतो आहे, मी अनुभवतो आहे, असं मुळी तिथे नाहीच आहे. आणि संत सुखची केवळ असं म्हटलेलं आहे ना, की आनंदाचं स्थळ म्हटलं, धर्माचं क्षेत्र म्हटलं, सत्पात्र म्हटलं, स्वरूपाचं सत्पात्र म्हणजे काहीतरी आहे आणि तिथं ते स्वरूप आहे. पण त्या सुखाला काही म्हटलं नाही. ते सुखची केवळ असं का बरं म्हटलं का? एक तर काय आहे की आनंद आणि सुख हे दोन, काय बरं फरक आहे याच्यामध्ये? काही वेगळं आहे का हे आनंद आणि सुख? तर एक तर आपण पाहिलं तर की आनंद हे जसं परम आहे तसं आनंद आनंदाच्या विरुद्ध काही नाही आहे. आनंद ही स्थिती आहे, हे स्वरूप आहे. तो जो जे परमात्म्याचं स्वरूप किंवा आपलं स्वरूप जे खरं आनंद स्वरूप आहे, जे आहे आणि ते असण्याचं ज्ञान, चित स्वरूप चैतन्य जे आहे आणि ते असण्याचा आनंद जे आहे, नुसतं जमलं दगडासारखं आहे असं नाही आहे, तर ते आनंद स्वरूप आहे. पण मग आपल्याला कुठल्या आनंदाची सवय झालेली आहे किंवा ना की जिथे बुडबुडे असतात, काहीतरी कोणीतरी काहीतरी दोन शब्द बोलले, कौतुक केलं किंवा काय आमची आवडता पदार्थ आपल्याला मिळाला, काहीतरी कोणीतरी वस्त्र मिळालं, छान गाडी बंगला सगळं आहे, मग जे वाटत असतं ते जे आहे ते खरं काय आहे? सुख आहे. सुख म्हणजे, सुख हा शब्द कसा आहे तर ख ख म्हणजे काय? ख म्हणजे आकाश, पोकळी जी असते ना, आकाश म्हणजे एक पोकळी आहे तिथे. मग आपलं मन म्हणजे काय आहे? आकाश आहे. त्या मनामध्ये एक पोकळी आहे, ते अंतःकरण म्हणजे. मग ते अंतःकरण कशाने तरी सतत भरलेलं असतं, कुठल्या तरी वृत्तीने भरलेलं असतं. मग ते सुष्टू आकाश जेव्हा होतं, सु म्हणजे चांगलं, अनुकूलम वेदनीयम सुखम म्हटलंय. जेव्हा आपल्याला ती वृत्ती आली, बरं वाटतं, अनुकूल असतं, ती वेदना जी आहे ते बरं वाटत असतं, तो अनुभव जो आहे तो असा आपल्याला पाहिजे तसा हवा असतो, तसा मिळाला की ते काय म्हणलं त्याला? सुख. की सुखाची एक वातावरण तिथे तयार होत असतं, ते म्हणजे सुख आहे, सुष्टू आकाश होतं. आता संतांच्या बाबतीत मग आमचंच ते आकाशसारखं बदलत असतं ना, कधी सुख कधी दुःख, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम, हे सतत बदलत असतं. पण मग संतांचं काय होतं बरं? हे जे सुख जे आहे की आनंदच तो व्यक्त होत असतो, कधी सुखाच्या रूपाने कधी दुःखाच्या रूपाने. आणि मग संतांची वृत्ती काय होते बरं? संतांची वृत्तीमुळे बहिर्मुखी नसतेच, ते काही त्या बाहेरच्या विषयांवर अवलंबूनच नसतात आणि अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नसतात. ते पूर्ण अंतःकरण जे आहे ते पवित्र झालेलं आहे, शुद्ध अंतःकरण आहे आणि त्यामुळे तिथे फक्त सुख सुखच असतं. त्यांचं मन म्हणजेच सुखरूप होऊन जातं. म्हणून संत हे आपलं अंतःकरण म्हणजे आपलं व्यक्तिमत्व असतं ना, बाहेरच्या शरीराचं काही नाही. ते आपलं खरं अंतःकरण म्हणजे आपली वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्ती पूर्ण सुखस्वरूपच होऊन जातात. म्हणून ते म्हणले संत सुखची केवळ. मग हे जे सुखच, पूर्ण सुखच कसं आलं तर बाहेर इंद्रियांमध्ये, इंद्रिय विषयांमध्ये आसक्ती नाही आणि विकार नाहीत. जिथे काम क्रोध मद मात्सर्य हे सगळं जिथे नाही, ते म्हणजे काय आहे? पुण्याची पवित्र भूमी. ती कसा ना, पहिला आनंदापासून तो प्रवास सुरू झालाय, म्हणजे पूर्ण स्वरूप जिथे आपलं आनंद स्वरूप आहे आणि ते आनंद स्वरूपच व्यक्त रूपामध्ये सगुण रूपाने सुखाच्या रूपाने व्यक्त झालेलं आहे. आणि ते व्यक्त कसं होतं? संतोषाच्या रूपाने, काही तिथे सतत समाधानच असतं. आणि हाच
काय आहे? मोक्ष आहे. ही जी स्थिती आहे तीच म्हणजे मोक्ष आहे. आणि मोक्षामध्ये काय आहे? तृप्ती आहे पूर्णपणे. ही तृप्ती आहे. आणि हे सगळं कशामुळे मिळालं? आता पुन्हा पायरी खाली खाली जातीये की ती स्थिती प्राप्त झाली. आम्ही जेव्हा एखादा काही फोटो बघतो किंवा सिनेमा बघतो, मग ते कुठे आहे त्याचा शोध घ्यायला लागतो. मग ते कसं मिळेल, आम्हाला तिकीट कुठे मिळेल, काय मिळेल, कसं जायचं वगैरे सगळा शोध आम्ही घ्यायला लागतो. मग तसं आता हळूहळू कर्माकडे येतात. हे सगळं संतांनी कशामुळे प्राप्त केलं? ते म्हणले भक्ती. भक्तीचं साधन त्यांनी केलं आहे. मग जर भक्ती आम्हाला जर जाणायची असेल, शिकायची असेल, तर ती भक्ती संतांकडेच आहे. संत म्हणजे भक्तीची फळश्रुती आहेत. ते भक्त आहेत. आणि मग भक्तीचं फल म्हणजेच भक्तीची परिपूर्णता जी आहे, भक्तीची जी अभिव्यक्ती पूर्ण, ती म्हणजे संतांचं व्यक्तिमत्व. चालते बोलते भक्त आहेत, चालते बोलते संत आहेत. कसे चालतात ते, काय करतात? ही जी भक्ताची लक्षणं आपण बघितली ती म्हणजेच काय की त्यालाच काय म्हणलं? धर्म. धर्म हा काय आहे? तर कर्माचं जे नियम आहेत, आपल्या जीवन कसं चालायचं त्याचे जे नियम सांगितलेत, ते विधी निषेध सांगितलेत, हे करायचं, हे नाही करायचं, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. मग त्या विधी निषेधाप्रमाणे जो यथार्थ पालन करून जो मार्ग चालत असतो, तो जो धर्मशील असा तो संत आहे. धर्मक्षेत्र, धर्म जिथे राहतो ते म्हणजे संतांचं अंतःकरण आहे. संत म्हणजे धर्म आहेत. चालते बोलते धर्म, धर्माचं जी संस्थापना झाली ती म्हणजे संत आहेत, साधू आहेत ते. आता काय करायचं आणि काय नाही ना, धर्म की धारणात धर्म म्हटलंय, ज्याच्यामुळे आपली धारणा होते, म्हणजेच आपलं स्वरूप आहे त्याच्यामध्ये ते स्थित आहेत. सामान्य आपण व्यवहाराच्या यांनी बघितलं की माणुसकी म्हणजे धर्म म्हटला, कारण आत्ता आम्ही या मनुष्य देहामध्ये आहे. पण खरं स्वरूप काय आहे, आमचा खरा धर्म काय आहे? सच्चिदानंद स्वरूप हा धर्म आहे. ते उपाधीच्या दृष्टीने तो धर्म माणुसकी वगैरे म्हटलं, पण त्याच्याही पलीकडे, त्याच्याही सूक्ष्मतेत आपण गेलो तर काय आहे आपलं स्वरूप? सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप आहे. म्हणून पुढे काय म्हटलं की संत स्वरूपाचे सत्पात्र. सत्पात्र म्हटलंय. तर हे सत जे आहे, सत म्हणजे काय? अस्तित्व, जे असणं जे आहे. तर हे अस्तित्व कसं टिकतं बरं? कुठे टिकतं? समजा आपण दूध घ्यायचं झालं तर नवीन कोणी असेल किंवा नवीन सून असेल, अगदी ती व्यवस्थित शिकलेली असली तरी सुद्धा तिला सांगितलं जातं ना, अगं पातेलं स्वच्छ आहे का, धुतलं आहे का, ते बघ आधी, मग त्याच्यात दूध घाल. सत्पात्र जे आहे की एखादी वस्तू कशी बरं टिकते, तिला जसं स्थान हवं आहे, जसं हवामान हवं आहे, त्याप्रमाणे जर ते योग्य मिळालं तरच ती वस्तू तिथे टिकत असते. क्षेत्र, स्थळ, स्थान जसं म्हटलं. काही जण काय करतात, परदेशात गेले की तिथे खूप सुंदर सुंदर झाडं वगैरे असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं येत असतात, आणि मग त्यांना ती आवड असते बागकामाची. म्हणतात हे आता मी हे झाड मी भारतामध्ये येईन तेव्हा तिथं जावेन. पण काय होतं की ते झाड तिथं लागत नाही, ते टिकत नाही. कारण होमसिक त्याला म्हटलं जातं की आपलं जी तिथली माती, तिथलं हवामान, ते तिथं ते वाढणारी वनस्पती आहे, ती दुसरीकडे वाढू शकत नाही. एकदा कोणीतरी यांच्या कोकणामध्ये ऊस पिकवला. आता कोकणामध्ये ऊस आला, अगदी वाढली, मोठे मोठे झाले, पण साखर नाही. चिपाडं नुसती वाढली, ताडच्या ताडते, नुसतं लाकूड होतं ते, पण त्याच्यात गोडवा आला नाही. त्या काळ्या मातीतच ते ऊस तो पिकणार आहे.
आणि इथे नारळ आंबा, तिथे ती ते साखर आहे तिथंसाठी. मग जिथे ती होतं ते क्षेत्र त्याचं आहे, ते तिथं अस्तित्व त्याचं असतं. लहान मुलं जेव्हा आपण म्हणतो ना की त्यांना असं समजा की दुसऱ्या घरी पाठवलं तर ते तिथं राहू शकत नाहीत, आईशिवाय राहू शकत नाही, आपल्या आईबापाशिवाय राहू शकत नाहीत ते, कारण अजूनही त्यांना त्या छत्राखाली, त्या आश्रयाखाली असतात ते. मग त्यामुळे ते दुसरीकडे गेले तर ते वाढू शकत नाहीत, टिकू शकत नाहीत ते. एखादी म्हणजे आपल्या जो आधार आहे तो आधार तिथं पाहिजे, तसं वातावरण पाहिजे. आणि शिवाय आता काही वेळेला काय असतं की ते दही जे असतं, ते दही म्हणले चांदीमध्ये असेल तर त्याची ती रासायनिक प्रक्रिया होते आणि मग ते विष बनतं त्याचं. किंवा तांब असतं, त्या तांब्यामध्ये समजा आंबट आपण घातलं तर त्याच्यातही ते विष बनतं. मग सत्पात्र म्हटलेलं आहे. तर सत्पात्र काय आहे असं, नंतर ना सत्पात्री दान आम्ही म्हटलं जातं. जो सत्पात्र आहे, जो अधिकारी आहे, त्याला ते दिलं जातं. मग इथे काय म्हटलंय, संत काय आहेत, संत स्वरूपाचे सत्पात्र म्हणले. स्वरूपाचे सत्पात्र, आपलं स्वरूप काय आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. सत्स्वरूप म्हणजे काय, सत म्हणजे असणं, जिथे जसं आहे तसं, जे स्थिती जी आहे. आता समजा जोर जोरात चक्र फिरत आहे किंवा काही ते, आणि तिथे आम्ही पाणी ठेवायचा प्रयत्न केला तर राहील का तिथे पाणी, ते सगळीकडे उडत राहील. जसं समुद्रामध्ये आम्ही जर वाट बघितली समुद्र शांत होण्याची, नाही, तो खवळलेलाच असतो, सतत लाटाच लाटा 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 लाटा. मग तसंच जे मन अशांत आहे, ज्याच्यामध्ये अनेक अनेक विकार आहेत, काम क्रोध वगैरे, आणि तिथे सतत त्या वृत्तींचा सगळा असा कल्लोळ जो चालू आहे, सगळ्या भरत उधाण येत असतं. एक तर भरती, नाही तर मग लय जडता जी आहे, निद्रा, ती असं जर असेल तर तिथं ते सत्स्वरूप आपल्याला दिसू शकेल का, आपण जाणू शकू का. सत्य सगळ्यांमध्येच आहे, पण सत्पात्र म्हणजे काय की तिथे स्पष्टपणे ते दिसून येतं. आरसा जसा स्वच्छ जेव्हा असतो तेव्हा आपलं प्रतिबिंब यथार्थ जे दिसतं, जसं आहे तसं दिसतं, तसं हे अंतःकरण इतकं ते स्वच्छ आहे, इतकं शुद्ध आहे की त्याच्यामुळे ते सत्स्वरूप, मीच ते सत्स्वरूप आहे हे त्यांना जाणवत असतं. ते सत्स्वरूप आहेत म्हणजे ते कधीही मरत नाही, ते कधीही जन्माला आले नाहीत, अशा त्या स्वरूपामध्येच ते स्थित असतात. जेव्हा रमण महर्षी, आता काहीही काय विचारलं गेलं तरी पण ते, किंवा ते काय म्हणायचे, तू कोण आहेस, माझ्यामध्ये काही विकारच नाही आहेत, मी ते सत्स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे म्हटले. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज जी सगळीकडे प्रसिद्धी झाली होती तर त्या चांगदेवांना मोठा गर्व आला आणि त्यांनी काय कोरं पत्र पाठवलं होतं. ते कोरं होतं पण सत्पात्र नव्हतं अजून, आणि मग त्याच्यावर जे लिहिलं गेले ते जे शब्द, त्याच्यामध्ये ते सत सगळं चित्रित झालेलं आहे, प्रकट झालेलं आहे. म्हणले की जसं दोन दीप जे आहेत ते दोन दीप एकत्र कसे भेटतात एकमेकांना, तिथं काही वेगळंपणा आहे का, दीपामध्ये जर मिळून गेला तर तिथे दोन दीप राहतात का, दोन एकत्र मिळालेत असं कोणी सांगू शकेल का, नाही, तिथे एकच आहे अस्तित्व. फक्त अस्तित्व जे आहे ते सर्वव्याप्त, जिथे कुठलाही विभाग नाही, जिथे कुठलाही भेद नाही, रंग रूप आकार
आणखीन काय तू मी शब्द जात लिंग वचन कुठल्याही प्रकारचा भेद जिथे नाही, त्रिगुण नाही जिथे, तिथे जे एकमेव अद्वितीय असं जे आहे, असं जिथे तो भाव तो झालेला आहे, ती स्थिती जी आहे, अशा स्थितीमध्येच ते सत्स्वरूपाचं दर्शन आम्हाला होऊ शकतात. म्हणून ना तिथे म्हटलं की ते सत्स्वरूप तिथे तिथे ओतलं गेलेलं आहे किंवा त्या पात्रामध्ये आहे. खरंच सगळीकडेच आहे. खरं आम्ही सगळी पात्र ही ते सत्पात्रच आहेत, पण मलिनता झालेली आहे. सगळे मल जे आहेत, कामक्रोधादी मल, किंवा मग इंद्रियांच्या द्वारे आम्ही जी विषयासक्त होऊन पुन्हा त्याच्यात मल साठला जातो आणि त्याच्यामुळे हे पात्र जे आहे ते कलुषित झालेलं आहे, त्याच्यामध्ये मलिनता आलेली आहे. ते जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा ते सत्पात्र होतं. आणि म्हणून मग हे सत्पात्र कसं आहे तर त्यांना त्यांच्या व्यवहाराच्या दृष्टीने सांगितलं, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. धर्माचं जो विधी आणि निषेध पालन जेव्हा होतं, जे नाही करायचं ते करत नाहीत आणि जे करायला पाहिजे ते केलंच जातं, असं होऊन पूर्ण चित्तशुद्धी जेव्हा झाली तेव्हा ती चित्त जे आहे ते कसं आहे म्हणले, पुण्याची पवित्र पुण्यभूमी. पुण्य हे काय आहे? पुण्य म्हणजे पावित्र्य, शुद्धी. परमेश्वराचं जेव्हा काय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्य कीर्त्यनामय, भगवंताचं नावच पुण्य म्हटलंय, पुण्य पुण्य कीर्ती असं. कारण भगवंत काय आहेत? पुण्य स्वरूप आहेत, ते नित्य शुद्ध आहेत, तिथे कुठलाही विकार नाही, कुठलीही मलिनता नाही आहे, ते नित्य आहे आणि शुद्ध आहे आणि पावन आहे. जसं आता आम्ही शुद्धी करण्यासाठी आजकाल सगळं स्वच्छता जी झालेली आहे, पण हे आपलं स्वरूप आहे खरं म्हणजे नित्य शुद्ध असणं जे आहे. आणि मग जे अंतःकरण शुद्ध आहे त्याचं जसा विचार तसा आचार, तसा आचरणामध्ये पण पावित्र्य शुद्धताच येते. काया वाचा मनाने आम्ही जे काही करतो ते सगळंच कसं पुण्यशील असतं, पावन असतं. पुण्य म्हणजे काय की ज्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही, आपल्याला पण लाभदायक आहे, आरोग्याच्या दृष्टीने, शारीरिक मानसिक कुठल्याही सगळ्याच दृष्टीने ते लाभदायक आहे आणि त्याचबरोबर इतरांना देखील लाभदायक आहे. असं जे कर्म ते पुण्यकर्म आहे. आणि खरं म्हणजे अमुक एक कर्म म्हणजे पुण्यकर्म नव्हे, तर ते कर्म करत असतानाचा जो भाव आहे त्याच्यामागचा जो हेतू आहे तो खरा पुण्यकारक असेल तर ते कर्म पुण्यकर्म होतं. आणि मग आता असं पुण्यकर्म जेव्हा केलं जातं, पुण्य काय करायचं आणि काय नाही, ती पूर्ण शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी येते तिथे. आता जशी ही शुद्धी, बाहेरची शुद्धी आम्ही काय करतो, मृदा जल अग्नी हे मातीने साबण शॅम्पू वगैरे लावून साफ करतो, किंवा पाण्याने शुद्धी होते, अग्नीने शुद्धी केली जाते. पण हे सगळी शुद्धी म्हणजे काय, गात्र वस्त्र आणि पात्र याच्यासाठी आहे सगळं. म्हणजे गात्र म्हणजे ही शरीर आहे, वस्त्र वगैरे धुण्यासाठी जल वगैरे वापरलं जातं आणि पात्रासाठी अग्नी किंवा मातीची वापरलं. पण अंतःकरण हे काही एखादं असं बाहेरचं शरीर नाही आहे, त्याला काही अवयव नाही आहेत, ते वस्त्रासारखंही नाही आहे की बाहेर काढलं आणि धुतलं असं नाही होऊ शकत ना. आतलं हे शरीर आहे ना, ती आतडी वगैरे सुद्धा आपल्याला धुता येतात जलानी वगैरे, का त्या चिंधी गिळायची आणि ती काढायची बाहेर, सगळं साफ करण्यासाठी त्या सगळ्या क्रिया आहेत ना, धोती आणि काय जलधोती, नेत्रधोती वगैरे, त्यांनी पाणी प्यायचं आणि सगळं वमन करायचं, त्यांनी सगळी अंतरशुद्धी बाहेरशुद्धी शरीराची होऊ शकते.
पण अंतःकरण असं काही स्थूल काही त्याला अवयव नाही आहेत, ते कसे धुवायचे, कसे साफ करायचे? अंतःकरण कसं करायचं साफ? त्याच्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी सत्संग, शास्त्र श्रवण, तप, तीर्थ जे आहे, तीर्थ म्हणून तर बाहेर पण तीर्थ निर्माण झालं की या संतांच्या पुण्यकर्मामुळे, त्यांच्या पावित्र्यामुळेच त्या भूमीला सुद्धा पुण्यता आली, ती पुण्यभूमी अशी झाली तिथे. तीर्थक्षेत्र, गंगा स्नान वगैरे जे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पावन होतो. पण गंगा स्नान म्हणजे ते बाहेरचे नुसतं पाण्यामध्ये स्नान करून नाही होते, तर अंतःकरणामध्ये जेव्हा श्रद्धा भक्ती आहे तरच ते होऊ शकतं. मग अंतःकरणाची शुद्धी ही निष्काम कर्म केल्याने होत असते. आता ती कशी व्हायची ती तर फार मोठा हे आहे, पण संतांचं जे हृदय आहे तिथे कुठलंही पापकर्म घडत नसतं, त्यामुळे तिथे कुठलेही विकार येत नसतात आणि तिथं केवळ पावित्र्यच असतं, पवित्रताच तिथे असते. आणि म्हणून मग आता पुण्याने कुठे राहायचं म्हणले, कुठे उगतं पुण्य? ती पुण्याची भूमी म्हणजे संतांचं अंतःकरण आहे. संत म्हणजे ती पुण्यभूमी आहेत. तिथे पापाला स्थानच नाहीये मुळी. पापाचरण जे ह्या अध्यात्मामध्ये जीवनाचे 2 तीर सांगितलेले आहेत, एक पाप आणि एक पुण्य. मग जिथे दुष्प्रवृत्ती आहे, दुराचार, अनाचार, अत्याचार जे आहे, स्वार्थ आहे, कामक्रोधादी सगळे विषय, कामक्रोध मद मात्सर्य आहे, ते सगळं तिथे ते पाप आहे म्हटले. आणि हे पापक्षालन होऊन तिथे फक्त सद्विचार, सदाचार, सदाचार, सद्व्यवहार जिथे आहे, सत्य, सगळ्या मूल्यांची जोपासना जिथे आहे, असं पुण्यकर्म जिथं आहे, आपलं कर्तव्य पूर्ती जिथं आहे, तिथं ते पुण्याचं भूमी जी आहे, पुण्यभूमी. ही पुण्य जे आहे ते पुण्य स्वर्गप्राप्तीसाठी वगैरे केलं जातं, पण ते पण इतकं नाही. ते संत म्हणले पुण्यभूमी म्हणजे काय, तर त्या पुण्यासाठी म्हणून ते पुण्य करत नाहीत, स्वर्गप्राप्तीसाठी म्हणून पुण्य होत नाही, तर सहजतेने त्यांच्याकडून पुण्य केलं जातं, कुठल्या तरी हेतूसाठी असं होतच नाही मुळी. असं जे आहे ते पुण्यभूमी आहे. ती तिथं पापाला मुळी स्थानच नाही आहे. पाप म्हणजे काय हे मुळी त्यांना माहितीच नसतं. इतकं सहजतेने त्यांच्याकडून पुण्य घडत असतं. ते काय नाही पुण्यकर्म आपल्याला केलं पाहिजे, काहीतरी समाजकार्य केलं पाहिजे असं ठरवून तिथे काही होत नसतं. आणि मग ते केल्या एवढंसं केलं, काहीतरी एखादं झाड लावायचं आणि भली मोठी बातमी द्यायची काय आम्ही झाड लावलं म्हणून. पण जे संत आहेत ते असंच त्यांच्याकडून तर हे सहजतेने होत असतं. पुण्याची पवित्र पुण्यभूमी. पुण्य मग पुन्हा तेच आहे की हे पुण्य मग कसं होतं, तर खरं पुण्य जे आहे ते म्हणजे काय आहे, पाप म्हणजे अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान, आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे पाप आहे, आणि आत्मतत्वाचं ज्ञान म्हणजे पुण्य आहे. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान जिथे झालं तिथे फक्त सत आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असंच जे आहे तेच पुण्य आहे. म्हणजे ती पुण्यभूमी जिथं अंतःकरण, अंतःकरणाच्या वृत्ती, मल, विक्षेप हे सगळं काही राहिलं नाही. हे सगळं या सगळ्या पापाचं क्षालन जिथे होऊन गेलेलं आहे तिथे केवळ सत्पात्र जे आहे, सत्स्वरूपच जे आहे तिथे, तीच पुण्यभूमी आहे. तिथं फक्त सुपीकता, तिथं फक्त पुण्याचंच पीक येतं.
पुण्याचीच फळं येतात, पुण्याचीच फुलं येतात आणि तरी तिथे फक्त चांगलंच होत असतं. म्हणजे तिथे ते वाईट विचार मुळी येतच नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.